इंदापूरमध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्वपक्षीय स्थानिक आघाडीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्रदीपदादा गारटकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष जो आहे तो फटाके फोडून केलेला आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास काय सांगू शकतो? कार्यकर्त्याचा आत्मविश्वास उद्याचा निकाल हा कृष्णा भीमा विकास आघाडीचा संपूर्णपणे विजय झालेला आपल्याला पाहायला मिळेल। नाही मात्र मतदान संपल्या फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली, प्रत्येक चौकामध्ये फटाके फोडले जात आहेत। तो एक कॉन्फिडन्स असतो की 10 वेळेला एकेका मतदाराला भेटलेले असतात लोक आणि ते एक मतदानाला आज जाताना बाहेर येताना प्रत्येक कार्यकर्ता उमेदवार त्या मतदाराशी ज्या पद्धतीनं बोलतो, मतदार त्याच्याशी बोलतो, यातून तो एक कॉन्फिडन्स आलेला असतो आणि त्यातून हे फटाके फोडण्याचा कार्यक्रम होतो। मात्र आता ते तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणतात की 21 तारखेपर्यंत त्यांना आनंद घेऊ द्या, 21 तारखेला मी विजयाचा गुलाल उधळेन। आता प्रत्येकाला तसं वाटणारच ना, पण मग आज त्यांनी काय नाही फटाके फोडले असाही विषय आहे ना। त्या असतं बरोबर, प्रत्येकाला काही बोलता सगळ्यांनाच येईल, पण आज सगळ्यांची जी नजर बघितली आणि हालचाल जर बघितली तर मी अनेक नगरपालिकेच्या निवडणुका मी केल्या आणि पाहिल्या, पण आजचा जो उत्साह आहे तो मला इतक्या वर्षात पहिल्यांदाच पाहायला मिळाला। म्हणून मी खात्रीदायकरित्या सांगतो की उद्याचा हा निकाल हा कृष्णा भीमा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व जागा नगराध्यक्षासहित ह्या आमच्या निवडून येणार अशीच मी खात्री तुम्हाला देतो। 21 तारखेला प्रदीप गारटकर आम्हाला इंदापूरचे प्रथम नागरिक पाहायला मिळतील। नक्की पाहतोय की 21 तारखेला विजयाचा गुलाल जो आहे तो आम्ही उधळू अशी पद्धती प्रतिक्रिया प्रदीप गारटकरांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरापर्सन रोहित सोमे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।